मित्रांनो 2026 ची लॉ सीईटी देऊन तुम्हाला जर जीएलसी किंवा आयएलएस पुणे इथे ऍडमिशन घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण आपण येत्या 6 महिन्यामध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर आणि 5 इयर अशा दोन्ही परीक्षांमध्ये 110 प्लस मार्क्स कसे मिळतील यासाठी एक स्ट्रॅटेजी पाहणार आहोत. याच्यामध्ये आपण 6 महिन्यांचं प्लॅनिंग पाहणार आहोत. तर हे प्लॅनिंग जर तुम्ही फॉलो केलं तर महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 मध्ये नक्कीच तुम्हाला 110 पेक्षा अधिक मार्क्स मिळणार आहेत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी 3 इयर सीईटी आणि 5 इयर सीईटीच्या लाईव्ह बॅचेस ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू झालेल्या आहेत. आमची रिसेंट जी लाईव्ह बॅच आहे ती 6 ऑक्टोबर पासून चालू होणार आहे. तर ह्या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. इन केस तुम्ही वर्किंग असाल आणि तुम्हाला लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर तुम्हाला तेच लाईव्ह क्लासेस रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा दिले जातात. त्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातील. ही बॅच तुमची एक्झाम होईपर्यंतच नव्हे तर एक्झाम झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये ऍडमिशन साठी गाईड केलं जाणार आहे. बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये हा कोर्स तुम्ही सर्च करून जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा आणि आमच्या टॉपर सारखंच जीएलसी आणि आयएलएस मध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात सुरुवातीला आपण या सीईटीचा ओव्हरव्ह्यू पाहूयात. याच्यामध्ये तुम्हाला 3 इयर किंवा 5 इयर सीईटी द्यायची असेल तर या दोन्हीही सीईटी स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र घेते. साधारणतः एप्रिल ते मे या महिन्यांमध्ये ही सीईटी असते आणि जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला या सीईटीचे ऍप्लिकेशन फॉर्म भरायचे असतात. आपण जर एक्झामचा सिलेबस पाहिला तर लीगल ऍप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग 3 इयर सीईटी मध्ये 24 मार्कला विचारला जातो. 5 इयर सीईटी मध्ये तोच 32 मार्कला असतो. जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स 3 इयर सीईटी 32 मार्क आणि 5 इयर सीईटी 24 मार्क. लॉजिकल अनालिटिकल रिझनिंग जो आहे तो 3 इयर सीईटी मध्ये 24 मार्कला आहे, तोच 5 इयर सीईटी मध्ये 32 मार्कला असणार आहे. इंग्लिश लँग्वेज 3 इयर सीईटी 40 मार्क, 5 इयर सीईटी 24 मार्क. बेसिक मॅथमॅटिक्स हे 3 इयर सीईटी मध्ये विचारलं जात नाही, पण 5 इयर सीईटी मध्ये 8 मार्कला हे बेसिक मॅथमॅटिक्स विचारलं जातं. तर अशा पद्धतीने टोटल 120 मार्कांच्या या दोन्हीही परीक्षा असतील आणि या दोन्ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपाच्या असून तुम्हाला मराठी किंवा इंग्लिश अशा दोन्ही मीडियम मध्ये ही परीक्षा देता येते. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी 1 मिनिटाचा वेळ म्हणजे टोटल तुम्हाला 2 तास इथे दिलेले असतात. आणि या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण 6 महिन्याची आपली स्ट्रॅटेजी जर पाहिली तर याच्यामध्ये आपलं मेन गोल असणार आहे आपल्या कॉन्सेप्ट स्ट्रॉंग करायच्यात, स्पीड आणि ॲक्युरेसी डेव्हलप करायची आहे. सोबतच आपल्याला टाइम मॅनेजमेंट सुद्धा आपलं डेव्हलप करायचंय. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या स्ट्रॅटेजीमध्ये सुरुवातीला आपण फाउंडेशन करणार आहोत. सुरुवातीचे 1 ते 2 महिने आपल्याला सब्जेक्टचं सिलेबसचं फाउंडेशन करायला लागतील. स्पीड बिल्डिंगसाठी आपण 3रा आणि 4था महिना वापरणार आहोत. फायनल रिव्हिजनसाठी 5वा आणि 6वा महिना आपल्याला वापरावा लागणार आहे. तर टोटल ड्युरेशन आपलं 6 महिने म्हणजेच 180 दिवस 24 आठवड्यांचा कालावधी आपल्याकडे अवेलेबल आहे आणि आपलं टार्गेट एकच आहे की 110 प्लस या सीईटी मध्ये कसे मिळवायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, महिना पहिला जो असेल त्याच्यामध्ये आपल्याला फाउंडेशन अँड फॅमिलरायझेशन करायचंय, म्हणजे आपल्याला सिलेबसची ओळख करून घ्यायची आहे, सिलेबस समजून घ्यायचा आहे, एक्झाम पॅटर्न समजून घ्यायचा आहे. सब्जेक्टचं फाउंडेशन आपल्याला इथे पहिल्या महिन्यामध्ये बिल्डअप करावं लागेल. याच्यामध्ये लीगल ऍप्टिट्यूड मध्ये तुम्ही लॉचं इंट्रोडक्शन असेल, लीगल टर्म्स आणि बेसिक मॅक्सिम्स समजून घ्या. त्याच्यानंतर लॉजिकल रिझनिंग मधून सिक्वेन्स, अनालॉजीज, ब्लड रिलेशन, डायरेक्शन इत्यादी टॉपिक पहिल्या महिन्यामध्ये तुम्ही करणं एक्सपेक्टेड आहे. इंग्लिश विषयामध्ये तुम्हाला ग्रामर बेसिक्स करावं लागेल, व्होकॅब्युलरी तुमची बिल्ड करावी लागेल आणि पॅसेजेसचं रीडिंग तुम्हाला इथे सुरू करावं लागेल. जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला डेली करंट अफेअर्स नोट्स तुम्ही बनवायला सुरू करायला हव्यात. दिवसाचे 15-20 मिनिट द्या आणि त्या दिवसाचे झालेले जे करंट अफेअर्स आहेत, जे सिग्निफिकंट इव्हेंट आहेत ते नोट डाऊन करत चला. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणजेच मॅथमॅटिक्स मधून बेसिक अरिथमॅटिक, पर्सेंटेज, रेशोज आणि ॲव्हरेज तुम्ही करणं अपेक्षित आहे. आता मॅथमॅटिक्स फक्त 5 इयर वाल्यांसाठी असून 3 इयर साठी ते मॅथमॅटिक्स नसणार आहे. पुढे दुसरा महिना जो येईल, दुसऱ्या महिन्यामध्ये तुम्हाला कंप्लीट सिलेबस कव्हर करायचा आहे.
आणि ज्या कॉन्सेप्ट्स आहेत त्या अप्लाय करायला सुरू करायच्या. याच्यामध्ये तुम्हाला लीगल ॲप्टिट्यूडचे लीगल प्रिन्सिपल्स आणि ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन करायचेत. लॉजिकल रिझनिंग, त्याच्यामधून सिलोजिझम, कोडिंग, डिकोडिंग आणि पझल स्टडी करायचेत. इंग्लिशच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर क्लोज टेस्ट असेल, पॅराजंबल असतील, कॉम्प्रिहेन्शन सेट्स असतील, ते प्रॅक्टिस करायचं विसरू नका. जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला मंथली रिव्हिजन करणं एक्सपेक्टेड आहे. मागच्या महिन्याच्या तुम्ही सर्व ज्या नोट्स बनवल्या असतील त्या या महिन्यामध्ये रिवाईज करा. आणि क्वांटिटेटिव्ह मधून तुम्हाला स्पीड कॅल्क्युलेशन, प्रॉफिट अँड लॉस आणि ॲव्हरेज इत्यादी टॉपिकवरती इथे फोकस करावा लागेल. तिसरा महिना ज्यावेळेस येईल इथे तुम्हाला लर्निंग पासून परफॉर्मन्स कडे शिफ्ट व्हावं लागेल आणि एक्झामचा स्टॅमिना इथे बिल्डअप करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तर इथे तुम्हाला मिक्स्ड क्वेश्चन्स प्रॅक्टिस करायचेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला टाइम लिमिट ठेवायचे, म्हणजे प्रत्येक प्रश्न तुम्हाला 1 मिनिटापेक्षा कमी वेळेत सॉल्व्ह झाला पाहिजे, कारण हेच तुम्हाला तुमच्या फायनल एक्झाम मध्ये काम येणार आहे. आणि त्यासाठीच तुम्हाला मल्टिपल एमसीक्यू प्रॅक्टिस करावे लागतात आणि हे मल्टिपल एमसीक्यूज तुम्हाला ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅचेस मध्ये दिले जातात. सोबतच तुम्हाला हे एमसीक्यू सॉल्व्ह करण्यासाठी असणाऱ्या ट्रिक्स दिल्या जातात, जेणेकरून एमसीक्यू कुठलाही असो तुम्हाला तो लवकरात लवकर सॉल्व्ह करण्यासाठी मदत होते. तर ग्लोबल ऑनलाईनच्या बॅचमध्ये तुम्हाला मॉक टेस्ट सुद्धा मिळतील. त्या मॉक टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला समजेल की तुमचे कुठले एरिया हे वीक आहेत. ते वीक एरियाज तुम्ही रिवाइज करायला सुरुवात करायला हवं. त्यानंतर तिसऱ्या महिन्यामध्ये इंग्लिशच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर रीडिंग कॉम्प्रिहेन्शन तुम्ही इथे जास्त प्रॅक्टिस करायला हवं आणि लॉजिकल रिझनिंगचे एमसीक्यू इथे सॉल्व्ह करणं तुम्हाला अपेक्षित आहे. सोबतच करंट अफेअर्स डेली रिव्हिजन करणं सुरू ठेवा. चौथ्या महिन्यामध्ये तुम्हाला हाय लेवल रिझनिंग आणि एक्झामचं टेम्परमेंट बिल्ड करणं गरजेचं आहे. तर इथे तुम्हाला फोकस करायचंय लीगल ॲप्टिट्यूड मधून कॉम्प्लेक्स केस क्वेश्चन जे असतात त्याच्यावरती, असर्शन आणि रिझनिंग वरती. लॉजिकल रिझनिंग मधून तुम्हाला क्रिटिकल रिझनिंग, इनपुट आउटपुट, स्टेटमेंट अँड अझम्पशन असे टॉपिक इथे स्टडी करणं अपेक्षित आहे. इंग्लिश विषयामधून एरर स्पॉटिंग, लॉंग कॉम्प्रिहेन्शन सुद्धा तुम्ही इथे क्लॅटच्या एक्झाम मधून करू शकता. त्यानंतर जनरल नॉलेजसाठी तुम्हाला अगेन मंथली करंट अफेअर्सच्या शॉर्ट नोट्स काढून इथे तुम्ही ते रिवाइज करू शकता. 5वा महिना जो येईल त्याच्यामध्ये सगळे तुमचे जे सब्जेक्ट आहे इथे स्ट्रॉंग झालेले हवेत आणि प्रश्न सॉल्व्ह करण्यामध्ये जे एरर्स येत आहेत, जे एरर परत परत येत आहेत, ते एरर रिमूव्ह करून तुमच्या नोट्स पण इथे फायनलाइज व्हायला हव्यात. कारण तुम्ही पहिल्या महिन्यापासून स्टडी कराल त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टच्या शॉर्ट नोट्स काढणं अपेक्षित आहे. जर तुम्ही त्या शॉर्ट नोट्स काढल्या तरच तुम्ही इथे शेवटच्या महिन्यांमध्ये त्या रिवाइज करू शकता. ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह क्लासमध्ये तुम्हाला या नोट्स दिल्या जातात, जेणेकरून तुम्हाला एक्स्ट्रा टाइम या नोट्ससाठी देण्याची गरज पडत नाही. तुम्हाला जर तुमच्या स्वतःच्या शॉर्ट नोट्स काढायच्या नसतील तर लेक्चर्समध्ये तुम्हाला लेक्चर वाईज शॉर्ट नोट्स सुद्धा दिल्या जातात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या महिन्यामध्ये 5वा महिना जो असेल, लीगल प्रिन्सिपल, मॅक्सिम्स आणि जनरल नॉलेज वरती तुम्हाला इथे कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. त्याच्यानंतर मॉक टेस्ट ज्या दिल्या आहेत त्या मॉक टेस्ट मध्ये तुमचे काय मिस्टेक्स झाल्यात त्या तुम्ही इथे रिव्ह्यू करा. मॅक्सिमम 5व्या महिन्यामध्ये तुम्ही तुमचा सिलेबस जो आहे तो कंक्लूड करणं अपेक्षित आहे आणि 6वा महिना जो असेल तो कम्प्लिटली रिव्हिजनसाठी बाजूला ठेवणं महत्वाचं आहे. आता या 5व्या महिन्यामध्ये टाइम मॅनेजमेंट तुमचं व्यवस्थित होण्यासाठी मॉक टेस्ट देणं अपेक्षित आहे. वीकली बेसिसवरती 3-4 मॉक टेस्ट तुम्ही जर दिल्या तर तुम्ही प्रत्येक सब्जेक्टमध्ये नक्कीच इथे प्रिपेअर होऊ शकाल आणि कमीत कमी वेळेमध्ये एमसीक्यू कसे सॉल्व्ह करता येतील याची आयडिया पण तुम्हाला तिथे आलेली असेल. 6वा महिना हा शेवटचा महिना असेल, ज्याच्यामध्ये तुम्ही एक्झामसाठी स्वतःला रेडी करायचंय. स्पीड सोबत तुमची ॲक्युरेसी इथे डेव्हलप झालेली असेल आणि सोबतच पूर्ण 5 महिने रेग्युलर स्टडी केल्यानंतर तुमच्यामध्ये इथे कॉन्फिडन्स सुद्धा बिल्ड झालेला असेल. तर इथे तुम्हाला डेली फुल लेंथ मॉक टेस्ट द्यायचे आहेत आणि त्या मॉक टेस्ट देताना ॲक्च्युअल एक्झामचे टायमिंग तुम्हाला फॉलो करायचे. त्यानंतर सगळ्या सब्जेक्ट्सच्या क्विक रिव्हिजन करायच्यात. जर तुमच्याकडे फॉर्म्युला शीट्स असतील तर ते फॉर्म्युले रिवाइज करायचे. लास्ट 3 to 6 मंथचं जे जनरल नॉलेज असेल ते सुद्धा तुम्हाला थोडं थोडं डेली वाचणं गरजेचं आहे. तर ज्यावेळेस तुम्ही या रेग्युलर मॉक टेस्ट द्याल शेवटच्या महिन्यांमध्ये त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की कुठले क्वेश्चन तुम्ही स्किप करायला हवेत आणि शेवटी ते सॉल्व्ह करायला हवेत. सोबतच कुठला क्वेश्चनचं आन्सर गेस करत असताना
किती ॲक्युरेटली तुम्ही ते गेस करताय याच्यावरती सुद्धा तुम्ही शेवटच्या महिन्यामध्ये फोकस करायला हवं. तर काही कॉमन मिस्टेक या 6 महिन्यामध्ये तुम्ही अव्हॉइड करायला पाहिजे. जसं की कुठलाही टाईम टेबल न बनवता, कुठलाही प्रोग्रेस ट्रॅकर न बनवता अभ्यास करणं. कारण जर तुम्ही टाईम टेबल बनवलं नाही, जर तुम्ही एक ट्रॅकर तुमचं असं बनवलं नाही, तर तुमच्या लक्षात येणार नाही की तुमचा अभ्यास झालाय किती आणि तुमचा अभ्यास राहिलाय किती. त्यानंतर मॉक टेस्ट जे आहेत त्या इग्नोर करू नका. मॉक टेस्ट सॉल्व्ह करा आणि जिथे तुम्हाला अडचण येते त्याच्यावरती रिव्ह्यू करणं विसरू नका. फक्त स्टडी करणं आणि प्रॅक्टिस न करणं ही एक चूक तुम्ही करू शकता. कारण तुम्ही स्टडी तर करणार आहात, पण तो स्टडी जो केलाय तो प्रॅक्टिस पण करणं महत्त्वाचं आहे. मल्टिपल एम-सी-क्यू सॉल्व्ह करणं महत्त्वाचं आहे. ते जर तुम्ही केलं तरच तुम्हाला एक्झाममध्ये एम-सी-क्यू लवकरात लवकर सॉल्व्ह करता येतील आणि विथ ॲक्युरसी ते सॉल्व्ह करता येतील. त्याच्यानंतर रिसोर्सेस फ्रिक्वेंटली चेंज करणं हा एक इश्यू इथे असू शकतो. असे रिसोर्सेस तुम्ही जर नेहमी स्विच करत राहिलात, तर तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायला अडचण येते. जर तुम्ही कुठल्याही एका रिसोर्समधून स्टडी तुमचा व्यवस्थित केला, तर तुमचं फाईन ट्युनिंग त्या रिसोर्स सोबत होतं आणि तुम्हाला त्या गोष्टी समजणं खूप सोपं होतं आणि त्या लक्षात पण राहतात. जनरल नॉलेज शेवटच्या वीकमध्ये करणं ही चुकीची गोष्ट आहे. तुम्ही जर रेग्युलरली जनरल नॉलेज करत राहिलात, तर तुम्हाला एक्झामच्या वेळेस त्याचं टेन्शन येत नाही आणि एक्झामच्या वेळेस तुम्ही क्विक रिव्हिजन करून जनरल नॉलेजचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. तर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या, इव्हन तुम्ही स्वतःचं असं टाइम टेबल बनवलं, तर नक्कीच या 6 महिन्यांमध्ये तुम्ही 110 पेक्षा जास्त मार्क्स या सीईटी मध्ये इझिली मिळवू शकता. त्यासाठी तुम्ही आजच विचार करा, आतापर्यंत तुमचा अभ्यास किती झाला आहे आणि आता फक्त 6 महिने आपल्या हातामध्ये आहेत. तर या 6 महिन्यामध्ये आपल्याला कुठल्या-कुठल्या टॉपिकचा स्टडी करायचा आहे. ठीक आहे? व्यवस्थित तुमचं प्लॅनिंग करा. व्यवस्थित तुमचं शेड्यूल बनवा, जेणेकरून तुम्हाला या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळणं सोपं होईल. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि ग्लोबल ऑनलाईनची लाईव्ह बॅच जॉइन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉइन करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरू करा. थँक यू.